नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मनोज जरांगे पाटील स्वतः मुख्यमंत्री झाले तरीही सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये असं म्हणत भाजप नेते अनिल बोंडे यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला। राज्यात सध्या मराठा OBC आरक्षणावरून वातावरण तापलं आहे, तर एकीकडे काहीही झालं तरी मराठ्यांना OBCतून आरक्षण मिळणारच आणि ते घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी घेतली। तर दुसरीकडे OBC नेत्यांनी OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली होती। तर यावरच राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे। शिवाय मनोज जरांगे हे सतत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात, तसेच मराठ्यांमध्ये फूट पाडल्याचंही वक्तव्य करत असतात। त्यामुळे काही भाजपाचे नेते जरांगेविरोधात उघडपणे भूमिका घेत असल्याचं दिसत आहे आणि अशातच आता अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांना डिवचवण्याचा प्रयत्न केला। ते भाजप OBC मोर्चाच्या बैठकीसाठी अमरावतीत आले होते। यावेळी बोलताना त्यांनी जरांगेचे सगळे सोयरीची मागणी पूर्ण होणार नसल्याचं वक्तव्य केलं। तर बोंडे म्हणाले, रक्ताची नातं असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, त्यांच्या OBC प्रवर्गातून समावेश होईल, पण सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी इलेक्शन लढून ते स्वतः मुख्यमंत्री झाले तरीही ते गोष्टी सध्या करू शकत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे। संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशामध्ये आहे, त्यामुळे कोणीही तसा वल्गना करू नये, समजता फूट पडू नये असं म्हणत बोंडे यांनी जरांगे यांना डिवचवले। त्यामुळे आता या वक्तव्यावर जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे। तर दरम्यान मराठा आरक्षणासाठी 12 महिने झाले आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण शांततेत आंदोलनाची आंदोलने सरकारला कळत नाही असं देखील त्यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।